नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 11 जिल्हे पात्र झाले आहेत आणि त्याची माहिती आज आपण बघणार आहोत। मागील 2 ते 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी भरपूर प्रमाणात झाली, त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस पडला, शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालं। तर आज त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकूण 71 लाख रुपये मंजूर केले आहेत। नुकत्याच काढण्यात आलेल्या सरकारी आदेशात हा निर्णय घेण्यात आला आहे। आदेशानुसार मदतीची रक्कम बाधित शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतर डीबीटी प्रणालीद्वारे वितरित केला जाईल। ऑर्डरमध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी खात्यातून पैसा देण्यात येईल। पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील अनेक भागात शेतजमीन आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 11 जिल्हे विशेषतः प्रभावित झाले। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आता निकषानुसार नुकसान भरपाई मंजूर केली आहे। आता ज्या 11 जिल्ह्यात नुकसान भरपाई मिळणार आहे ते आपण बघूया। सर्वप्रथम आहे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि जळगाव। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा काही भाग भरून काढण्यासाठी आर्थिक भरपाई मिळेल। शासन आदेशानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या 11 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची यादी पण तयार केली असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक असलेले सर्व तपशिलाचा समावेश केलेला जाईल। आता बघूयात, प्रत्येक लाभार्थ्याची बँक खात्यात नुकसान भरपाई देण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यांना योग्य प्रकारेचे पालन करणे आणि दाव्याची पडताळणी करणे आवश्यक आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत देणे गरजेचं आहे। आता राज्य सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांचे जीवन आणि उपजीविका पुन्हा सुरू करण्यास मदत करेल। अधिकाऱ्यांना खऱ्या लाभार्थ्यांना सुरळीतपणे भरपाईचे वितरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे। या पावलामुळे महाराष्ट्रातील 11 पावसाने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, हे होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।